समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केला जाईल एक सिंगल कंप्लीट होईल. लॉंगॉनच्या खेळाडू जोपर्यंत बॉलला फील्ड करतायत सिंगलच्या माध्यमातून पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती 3 आफ्टर फर्स्ट ओव्हर. नाव रन 3 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात T10 लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट अर्थात वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1. मागच्या 2 टेनिस बॉल क्रिकेटच्या यशस्वी आयोजनानंतर विभाग ग्रुप, RS ग्रुप, बहुजन विकास आघाडी, सिग्नेट या सर्वांच्या जोडीनं आमच्या को स्पॉन्सर्स देखील आहेत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे. उद्देश तोच आहे, वसईचं क्रिकेट, वसई विरारचं क्रिकेट, तिथल्या खेळाडूंना क्रिकेटपटूंना एक संधी मिळावी, एक व्यासपीठ मिळावं. लेदर बॉल क्रिकेटमधली त्यांची प्रतिभा, त्यांची क्षमता, त्यांची गुणवत्ता या स्पर्धेच्या निमित्तानं समोर यावी या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि पहिले दोन्ही सामने ज्या पद्धतीने खेळले गेले आहेत प्रेक्षक देखील त्या स्पर्धेला पसंत करतायत. आता हा मॅच असा आहे की जिथे एक एक मॅच जिंकून हे दोन्ही संघ पुढे आलेले आहेत. त्यांना हा सामना जिंकायचा, थोडंसं सिक्युअर व्हायचं आहे, सेफ व्हायचं आहे, सेफ झोनमध्ये जायचं आहे. 2 सामने जिंकून जे क्वालिफायच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकायचं आहे ते टाकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. भूमी आदिराज ग्रुप मल आणि दुसऱ्या बाजूला विभा प्रकृती. जास्त बाहेर जातोय पडला, जास्त स्विंग झाला, लेट थोडंसं स्विंग झालं आहे आणि चेंडू यष्टेच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना पंचाकडनं इशारा लाईट्स व्हाईट बॉल. धनंजय आमच्या जोडीने आहेत आणि जसा स्टार्ट या स्पर्धेला झाला आहे, जशी सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जिथे 120च्या पार होता, 128 धावांचा पाठलाग करायचा होता, तर दुसऱ्या सामन्यामध्ये 158 धावांचा पाठलाग होतोय की काय असं एका क्षणाला वाटलं होतं. आणि त्या सर्व काही गोष्टी पाहता तुम्हाला किती धाब्यांपर्यंत मजल मारायच्या आहेत, किती धाब्यांपर्यंत पोहोचायच्या आहेत, या सर्व काही गोष्टी खूप अगदी महत्त्वाच्या ठरतील या मॅचमध्ये. खूप चांगल्या पद्धतीनं हा बॉल मैदानाच्या मध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यात आला आहे. जसं आपण उल्लेख केला की 129 धाब्यांचा पाठलाग किंवा त्याच्यानंतर 158 धाब्यांचा पाठलाग होता मैदानाच्या मध्ये तो खेळ आपण पाहिला होता. सर्व काही गोष्टी पाहता मैदानाच्या मध्ये ते प्लॅनिंग, ते एक्झिक्युशन, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील आणि स्वतःचे 100% अगदी ते डेडिकेशन आहेत ना ते तुम्हाला मैदानाच्या मध्ये द्यावेच लागतील. कुठला खेळाडू आहेत, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, झेलची संधी आहेत आणि फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट मैदानाच्या मध्ये गमावल्यात. पहिला धक्का लागत असताना आपण पाहू शकतायत विभा प्रकृती संघाला 4 वरती 1. लकी सिंग आउट. लकी सिंगचा विकेट लवकर गमावलाय. हालाकी पहिल्या षटकामधला तो दबाव होता, तो दबाव या षटकामध्ये दिसून आलेला आहे. पवन यांचा चेंडू कबरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि लकी सिंगला परतावं लागलं आहे ते पॅव्हेलियनच्या दिशेनं. दोन्ही टीम म्हणजे विभा प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला भूमी आदिराज ग्रुपचा विचार केला तर दोन्ही टीमला माहिती आहे दोघांनी मोठी धावफलक उभारला आहे, मोठी धावसंख्या उभारली, त्याच्यामुळे या गोष्टी मनामध्ये चालल्या असतात. ज्यावेळेला प्लॅनिंग बनले, स्ट्रॅटेजी बनले, डावपेच जे आखले गेले आहेत तर किमान त्या 125-130 धावा पाहिजे. जर भूमी आदिराज ग्रुपला या सामन्यापासून थोडंसं लांब न्यायचं तर का त्याची सुरुवात महत्त्वाचा होता आणि त्या स्टार्टच्या नादामध्ये मात्र लवकर विकेट गमावला. लकी सिंगला तिथे परतावं लागलं आहे. आणि जी खेळपट्टी आता दिवसाचं क्रिकेट पाहिलं, आता थोडंसं अंडर फ्लडलाईट्स, जसं आपण सनलाईट आणि फ्लडलाईट्सचा उल्लेख करतो आहे त्यामुळे अंडर फ्लडलाईट्स थोडंसं वेगळं क्रिकेट असतं. आयसाईड, चेंडूचा लेंथ, टप्पा ओळखणं या सर्व गोष्टी असतात. आणि दुसरं महत्त्वाचं असं की दिवसा चेंडू थोडासा वाऱ्याचा वेग असतो, वाऱ्याची साथ असते, काही वेळेला स्विंग होणाऱ्या गोलंदाजाला त्यांचा फायदा होत असतो आणि ती आता साथ नाही आहे. त्या या सर्व गोष्टी एकत्रित विचार करून आता गेम प्लॅनिंग दोन्ही संघांनी केली असणार. भरपूर काही गोष्टीवरती अगदी चर्चा विचार विनिमय होणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं T10चं क्रिकेट म्हटलं तर थोडं फास्ट क्रिकेट आहेत. 10 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्ही मैदानाच्या मध्ये किती काळ थांबणार किंवा कशा पद्धतीनं खेळ करणार या सर्व काही गोष्टीची तितकी चर्चा मैदानावरती केली जात आहेत. धावफलकावरती 4, 1 गडी बाद. सचिन सोळंकी
ड्राईव्ह केला. पहिला बॉल धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी होत नाही. प्रत्येक यांच्या दिशेनं बॉल मात्र निघून जातोय. तोपर्यंत फील्ड करण्यापर्यंत स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 4 धावा. च्या मॅचमध्ये सचिन सोळंकी यांनी अर्धशतकी खेळी गेली. सायराज पाटील यांची अर्धशतकी खेळी आणि दोन्ही खेळाडू सध्या ते मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. विवाह प्रकृती या संघासाठी दुसऱ्या बाजूला भूमी अधिराज ग्रुप मागील मॅचमध्ये एक मोठं टार्गेट ज्याने उभं केलं आणि ते टार्गेट अगदी त्यांनी डिपेंड देखील केलं. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पुण्यात मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 4 रन 1 गडी बाद. सुरुवात वाईड न झाली, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर पुन्हा डॉट, पुन्हा डॉट. अगदी 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत या ओव्हरमध्ये. 3 डॉट बॉल 1 विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहेत, उंच गेलाय, दूर गेलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी धावत होते. कॅच तर मात्र कॅरी नाही करू शकले. जोपर्यंत बॉल फील्ड केलं तोपर्यंत डबल 2 धावा आहेत. त्या 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या देखील आता स्कोर कार्डवरती वाढल्यात, जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. 1.5 चेंडूचा खेळ संपल्यात. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत शांततामध्ये सुरुवात अगदी ती प्रकृतीची आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण मैदानाच्या मध्ये भूमी अधिराज ग्रुपची सध्या गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्यात. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. धावा 6. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धाव फलकावरती 7. लवकर गमावली होती टीम विवाह प्रकृतीनं आणि त्याच्यानंतर मात्र तो बदल बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला होता. तिथून मात्र रन झाल्या होत्या. या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहेत. मुबस्सिर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. जबाबदारी सध्या त्यांच्या खांद्यावरती आहेत. जबाबदारीचं भान ठेवून कशा पद्धतीनं गोलंदाजी करतायत. VVPLच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अगदी रेडी आहेत, सज्ज आहेत. फक्त आपला खेळ हा मैदानाच्या मध्ये दाखवावा लागेल. अनेक जणांच्या नजरा देखील आपण पाहिलं तर आता या VVPL कडे लागल्यात. वसईविरा प्रीमियर लीगमध्ये मुबस्सिरच्या समोर सचिन, फटका तर कडक खेळला होता परंतु फिल्डिंग त्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली. शुभम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं शुभमनं. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 7. कडक स्ट्रोक तर होता परंतु फिल्डिंग जर पाहिली, ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती, स्ट्रोक तर खूप चांगला खेळलाय. त्याच दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. वा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण शुभम यांच्या माध्यमातून. बिग बॉन बॉल परंतु लेन भटकले आहेत. पंच अगदी दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड. धावा धाव फलकावरती 8.
एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा झाल्यात. दोन्ही असे संघ आहेत. एकाने 129 धावेच अगदी आपण जवळपास त्यांना पाहिलं. दुसऱ्या बाजूनं 158 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये चेस केल्यात शेवटच्या सत्रामध्ये, तो संघ भूमी अधिराज ग्रुपचा. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल आहे, ती सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 9 धावा. टीम विवा प्रकृती या संघाची धावसंख्या भूमी अधिराज ग्रुपच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते आहेत. पुन्हा लेन जर पाहिलं तर लेन भटकल्या. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल अगदी घोषित करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा धावेने धाव फलकावरती 10 रन. पॉवर प्लेची अगदी ती 3 षटकं खूप महत्त्वाची आहेत. तुमचा इंटेन कशा पद्धतीने तर असणार, किती धाब्यांपर्यंत तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये मजल मारणार, ह्या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. फटका खेळला. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. चिन्मय घरत. चिन्मय टिपलाय झेल. संपलाय साईराज पाटीलचा खेळ. मैदानाच्या मध्ये साईराजची एक मोठी विकेट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि विवा प्रकृती संघाला लागलेला हा दुसरा धक्का. साईराज बाद. साईराज पाटीलची मोठी विकेट आल्यात. प्राइजलेस विकेट. चिन्मयचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. कॅच घेतल्यानंतर आणि मोठी विकेट आल्यानंतर ते सेलिब्रेशन अगदी तर मैदानाच्या आतमध्ये होत असतानाच पाहायला मिळत आहेत. 10 वरती दुसरा धक्का लागलाय टीम विवा प्रकृती संघाला. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये मकरंद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मकरंद पाटील टीमचे कॅप्टन सध्या मैदानाच्या मध्ये ते दाखल होत आहेत. टीमची धावसंख्या आहे 10-2. आतापर्यंत कंडिशन टीम विवा प्रकृतीची 2.3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. मुबस्सीर मैदानाच्या मध्ये विकेटसाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि त्याने तो विकेट मैदानाच्या मध्ये मिळवून दिल्यात. 1.3 चेंडूचा आतापर्यंत स्पेल. 5 धावा 1 गडी बाद. अपील तर अगदी त्या ठिकाणी झाली होती. मुबस्सीरचा अगदी कॉन्फिडन्स देखील पाहायला मिळाला. परंतु पंचाने ते फेटाळून लावले. त्या ठिकाणी डॉट बॉल आपण पाहू शकतात ॲक्शन रिप्लेमध्ये. मुबस्सीरचा हा बॉल स्ट्राईक एंडवरती होते. मकरंद पाटील बरोबर बॉडीवरती स्पर्श होऊन तो बॉल मात्र पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालं होतात. 2.4 चेंडू धावसंख्या धावफलकावरती 10 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक सध्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामधील 2 बॉल बाकी आहेत. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी भूमी अधिराज ग्रुप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र आणखीन एक सिंगल ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 1-1. 11 वरती 2 धक्के. शेवटचा बॉल बाकी असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. धाबा बनवण्यासाठी मैदानाच्या मध्ये सतत थोडा स्ट्रगल करावा लागतं, परंतु थोडा वेळ
देखील मैदानाच्या आतमध्ये तो दिला जातोय सचिन सोळंकी आणि मकरंद पाटील यांच्या माध्यमातून, कारण इथून आता पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. लवकर 2 विकेट गमावल्या आहेत आणि 2 विकेट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ती पार्टनरशिप खेळी ही साकारावी लागेल. दुसऱ्या बाजूनं भूमी अधिराज ग्रुप प्रयत्न करतायत पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बनवू द्यायचं नाही, हा विचार विनिमय सध्या त्यांच्यामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे ते इंटरेस्टिंग बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मुबस्सीर आपल्या स्पेलमधला हा शेवटचा बॉल, बिग वन बॉल टाकला होता त्या ठिकाणी विकेट किपरच्या अगदी हातातून बॉल तो निश्चित असताना पाहायला मिळत आहेत. अंपायर कॉल व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 धावा मात्र वाढत असताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 13 रन. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट आपण पाहतात, वसई विरार प्रीमियर लीग, RS ग्रुपचं सहकार्य, विवाह ग्रुपचं सहकार्य, सिग्नेट, भरपूर सारे को स्पॉन्सर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन सहकार्यामध्ये त्यांचं देखील महत्त्वाची भूमिका आहेत. धावा सध्या 13 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोवर बॉल पिक करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळला, स्टेट डाऊन दी ग्राउंड, बॉल वेगानं चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. जे मागे चौकार षटकार येत नव्हते आता त्यामधला हा कडक 4 पाहायला मिळालाय आणि या चौकारानं धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर विवा प्रकृती संघाची धावसंख्या 17ला 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि या चौकारानं आता थोडा बदल होऊ शकतोय, कारण स्कोर कार्ड तो हलता फुलता ठेवण्याचं काम बॅटर मैदानाच्या मध्ये करतायत मकरंद पाटील. 3 ओव्हर 17 रन 2 गड्यांच्या मोबदल्यात. सेव्हन्टीन पवन मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येतात. 4थ्या षटकाची सुरुवात ते करतील. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4. चौथ्या षटकातील पहिला बॉल चुनीला मात्र खेळून काढलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा विचार सुरू आहे परंतु थांबवण्यात आल्यात. एका धावेवरती मात्र समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं जात आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 18 धावा. सध्या स्कोर कार्ड 18 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका छान खेळला मकरंदच्या बॅटमधून. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पार जोपर्यंत पोहोचतील, फिल्डिंग करतील तोपर्यंत एक सिंगल वरती मात्र त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 3.2. चौथं षटक हे सध्या मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती आहेत. 19ला 2 आतापर्यंत कंडिशन. फटका छान खेळलाय सचिन सोळंकीच्या बॅटमधून. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय खणखणीत षटकार. 6 रन.
त्याच्या बॅटमधून पॅटर्न स्ट्रोक मैदानाच्या मध्ये अगदी दाखवल्यात आणि ही देखील मॅच आमच्यासाठी महत्वाची आहेत. या मॅचमध्ये देखील माझी जबाबदारी महत्वाची आहेत हे सध्या मात्र दाखवून देतो सचिन आणि त्याच्या बॅटमधून या षटकारानं धावा फलकावरती 25-25. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन पंच त्या ठिकाणी घोषित करत असताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आपण पाहिलं तर 26. मैदानाच्या मध्ये काही लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहेत आपण तिथून बाजूला व्हा प्लीज. रॅलिंगच्या मध्ये कोणी येऊ नका. विनंती असेल जी लहान मुलं मैदानावरती आहेत त्या सर्वांना विनंती आहेत आपण रॅलिंगच्या सर्वांनी बाहेर जावं. कट करण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केला आहे. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 27-27 या ओव्हरमधील आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 4 बॉल फेकून झाल्यात. 2 बॉलचा काळ बाकी आहेत. सचिन सोळंकी मकरंद पाटील जे पार्टनरशिप आता व्हायला हवी त्या पार्टनरशिपच्या दिशेने आता वाटचाल करू लागल्यात. कारण 2 महत्त्वाच्या विकेट तुम्ही ज्यावेळी गमावताय त्यावेळी ती भागीदारी तुम्हाला रचायची असते. भागीदारीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतात आणि ते प्रयत्न आता मैदानाच्या मध्ये सुरू झाले आहेत. कारण दोघांसाठी हा महत्त्वाचा मॅच आहे. विमा प्रकृतीसाठी देखील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भूमी अधिराज ग्रुप यांच्यासाठी देखील. कोलबटप्प्याचा बॉल अगदी यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. त्या बॉलला मात्र फक्त सन्मान दिलायत. तसं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात अच्छे गेंदो का सन्मान करो बुरे गेंदो का अपमान करो. क्रिकेटचं रहस्य. चांगले बॉल आलेत तर त्याला तुम्हाला सन्मान देणं गरजेचं असतं आणि चांगला बॉलला सन्मान त्या ठिकाणी मात्र देत असताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल या ओव्हरमधील 4थ्या षटकातील. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल लोअर फुलटस हाताळला आणि लोअर फुलटस बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मकरंद पाटील यांच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या 6 धावेने धावफलक वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 33 धावा. पहिला 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट. धावफलकावरती 33. अगदी पहिल्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या परंतु त्याच्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये सुरुवात केली. 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा एका चांगल्या सिच्युएशन मध्ये आता धावसंख्या मात्र चालल्या आहेत आणि पहिल्या 4 षटकांच्या खेळ अखेरीस धावफलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 2 गडी बाद 33 धावा. सचिन खेळतायत 12 वरती 9 चेंडूचा सामना त्याने केला. मकरंद पाटीलच्या मागच्या चेंडूवर तर षटकार आपण पाहिलाय. 6 चेंडूवरती 12 धावांची खेळी तो साकारतोय सध्या. म्हणजे जवळपास 8च्या वरची सरासरी कायम राहिले ते विवाह प्रकृती संघांना. आणि ज्यावेळेला आयकॉन खेळाडू बाद होतो त्यानंतर येणारा दबाव त्यानंतर येणारा प्रेशर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. कदाचित तो प्रेशर थोडासा जाणवत होता पण सध्या एक पार्टनरशिप एक भागीदारी या 2 खेळाडूमध्ये होत असताना जिथे सचिन सिंग आणि मकरंद पाटील ही जोडी मैदानावरती आहेत. आता क्रमांक 5चा षटक हाताळण्यासाठी निमेश चांदणे. समोर सायस्किनच्या समोर छोटी मुलं आहेत ती बाजूला व्हा. नन्हे मुन्ने राही वहां से हट जाइए. निमेश चांदणे सज्ज होते. स्ट्रायकरला सचिन. क्रॅम्प केला गेला तर आता येणारा चेंडू होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण करतील.
5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. सध्या धापलकावरती धावा आहेत त्या 34, 34 धावा धापलकावरती. आणि म्हणजे आपण चर्चा करतोय ज्या टीमनं कदाचित पहिल्या सामन्यामध्ये त्या 120च्या पारचा पाठलाग केला, तो संघ 150च्या पार धावा ज्यांनी केल्यात ना त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय. त्याच्यामुळे मनामध्ये एक स्कोरबोर्ड चालू असणार की 10 षटकामध्ये किती करायच्या. पण बघा त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा किमान 100 धावा धापलकावरती येणं इथे आवश्यक आहे. आणि जसं आपण एका गोष्टीचा उल्लेख यापूर्वी देखील केला की रात्रीचं क्रिकेट त्यामध्ये तुम्ही कितीपर्यंत जाणार, हे सर्व काही गोष्टी तितक्या महत्त्वाच्या आहेत. आणि ती चर्चा करत असताना चेंडू सध्या हवेमध्ये पाहायला मिळाला. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल, एकला डबलमध्ये कन्वर्ट करायचं, दुसऱ्या धावेसाठी मकरंद त्या वेगानं धावतोय. म्हणजे आता नुसतं मोठे पटके मारून नाही चालणार, तर तुम्हाला मैदानाच्या मध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावे लागणार. आणि ह्या सिच्युएशन जाणत असताना सचिन सोळंकी आणि मकरंद पाटील एका चांगल्या भूमिकेमध्ये सध्या दिसत आहेत. बघा मोठे पटके यायलाच हवे, पण त्याच्यातून सिंगल डबल धावा देखील थोडासा तो स्कोरबोर्डला चालवतील. कदाचित पुढच्या येणाऱ्या त्या 5-6 षटकामध्ये 10, 12, 15च्या सरासरी धावांचा पाठलाग जर झाला तर अपेक्षित धापलक येऊ शकतो. धापलकावरती धावा येऊ शकतात. क्लीन बॉल, लाईनला मिस केलं, पूर्णपणे मिस केलं. यावेळेला मकरंद पाटील आणि लाईनला मिस केलं. त्याला चेंडू होता आणि त्याला मिस केलं होतं. सरळ यष्टी उद्ध्वस्त झाली आणि मकरंद पाटीलला परतावं लागले पॅव्हलिनच्या दिशेनं बॅक टू डगआउट. त्याच वेळेला मकरंद पाटील यांचा विकेट आलाय. याच्या अगोदरचा चेंडू जो ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस केला होता. हा चेंडू आत येणारा चेंडू आणि आत येणाऱ्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या मकरंद पाटील यांच्या. VVPL वसई विरार प्रीमियर लीग T10 लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट आणि वसई विरारच्या क्रिकेटला नवीन चालना, नवीन उत्तेजना देणारी स्पर्धा अर्थात विभाग ग्रुप, त्यानंतर RS ग्रुप आणि सोबत बहुजन विकास आघाडीची भक्कम साथ सिग्नेट देखील जोडीला आहेत. आणि या सर्वांच्यामुळेच ही स्पर्धा पुढे चालणं यशस्वी होऊ शकलेत. सध्या धापलकावरती धावा आहेत त्या 36, 3 गडी बाद 36 धावा. 36 धावा स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि विकेट जसे मैदानाच्या आतमध्ये येत आहे तिथून तो दबाव आहे, तो दबाव क्रिएट होतो. आणि विवा प्रकृतीच्या आतापर्यंत 36ला 3 विकेट हे पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. निमेश चांदणे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत निमेशनं विचार केला तर 3 बॉल त्यानं फेकल्यात, 3 धावा त्यानं खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं मिळवून दिलेत आणि महत्त्वाची विकेट होती. ती त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळवली होती. 36ला 3, 10 षटकांचं क्रिकेट आहे, T10चं क्रिकेट आहे, थोडं फास्ट क्रिकेट आहे. आणि या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावसंख्येपर्यंत मजल मारतात किंवा किती धावसंख्येपर्यंत तुमचा इंटेन, तुम्ही दुसऱ्या डावामध्ये किती धावेंपर्यंत थांबवू शकतायत, ह्या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतील. परंतु रोहित पाटील पाहूयात कशा पद्धतीनं फेस करतील निमेश चांदणे यांना. पुढचा बॉल फटका खेळला छान पद्धतीनं. चेंडू मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून जाईल. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि स्क्वेअर कटचा नजारा पेश करत असताना रोहित पाटीलच्या बॅटमधून चौकार. क्लास दाखवताना हा क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणारा चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बघा कट केला आणि या चेंडूला सरळ स्क्वेअर कट केले. आणि स्क्वेअर कट करताना सुरुवात धमाकेदार केले रोहित पाटीलनं. 4.4 षटकांचा खेळ, धावा धापलकावरती 3 गडी बाद 40. यावेळेला चेंडू पडला, थोडासा हाताला खाली राहिलाय, थोडा खाली राहिलाय. अशा चेंडूवरती मकरंद पाटील बाद झाले होते. त्याच्यामुळे खेळताना आता फ्रंटफूटवरती जाऊ, बॅकफूटवरती जाऊ, कसं खेळू, या सर्व गोष्टी
आवश्यक आहेत. बघा आताही कट करायला गेले पण चेंडू तितकी उसळी नव्हती. मागच्या चेंडूप्रमाणे जर पाहिलं तर कमी थोडासा उसळला आणि चेंडू पाठीमागे यष्टी हातामध्ये जाऊन विसावलाय. 4.5 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 3 गडी बाद 40 धावा. शेवटचा बॉल या 5व्या षटकातील. शेवटचा बॉल त्याला देखील आपण पाहिलं तर सन्मान देण्याचा अगदी प्रयत्न केला. तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. पहिला 5 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला आहे आणि 5 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 41. 41 धावा विवा प्रकृती या संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. उर्वरित 5 षटकांचं क्रिकेट हे मैदानाच्या मध्ये अजूनही बाकी आहेत. 5 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील याची देखील चर्चा होणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर येऊयात उर्वरित 5 षटकांकडे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 82 दिसतोय. 82 धावा आता प्रोजेक्टेड स्कोर दिसत आहेत. आणि टीम विवाह प्रकृतीचा विचार करणार त्या 82ला 102 कशा करता येईल, 112 कशा करता येईल त्याचा विचार विवाह प्रकृतीचा संघ करतोय. आणि भूमी अधिराजचा प्रयत्न असेल 82 ठीक आहे किंवा त्याला 72 कशा करता येईल त्याचा विचार भूमी अधिराज ग्रुप देखील करते. कारण एक तुमचा प्लॅन ए होता. विवाह प्रकृतीचा संघ एक प्लॅन ए घेऊन मैदानावरती आला होता की मागच्या सामन्याप्रमाणे आपल्याला 120, 25, 38, 130 धावा करायच्या आहेत. पण जसे विकेट गमावले, खास करून साईराज पाटील यांचा विकेट, त्यानंतर मकरंद पाटील बाद झाले, त्यानंतर प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याची वेळ आहे. इथे जर पाहिलं तर 120, 130 धावा करताना एक्स्ट्रॉर्डनरी एफर्ट लावावा लागणार. असं नाही की होणार नाही आहेत, होऊ शकतात, पण कदाचित 110, 105 धावा देखील निर्णायक ठरू शकतील या सामन्यामध्ये. आणि तिथून मात्र कशा पद्धतीनं मैदानाच्या मध्ये कामगिरी केली जाईल याच्यावरती देखील लक्ष असेल. चिन्मय घरत समोर रोहित पाटील. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी विवाह प्रकृतीचा संघ आपण पाहिलात सुरुवातीच्या बॅटरनं केलेली कामगिरी किंवा त्याच्यानंतर ज्या बॅट्समॅनला बॅटिंग नाही आली, या सर्व काही गोष्टी तितक्या इम्पॉर्टंट होत्या. ही मॅच यामध्ये बॅटिंग करायच्या तर रोहित पाटीलला, आणि त्या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरू शकत आहेत. आणि जी संधी मिळाली कदाचित त्या संधीला देखील योग्य पद्धतीनं वापरायचं आहे. अशी संधी वारंवार मिळत नाही आहेत. जसा बाउन्स उडाला होता, पार चंदन होते ते देखील चकित झाले. जसा चेंडू त्यांच्या पुढ्यामधनं उडाला होता, बाउन्स झाला होता. आज पार्थनं देखील प्रभावित करणारी कामगिरी केली. एक अर्धशतक त्यानं टोकले. 57 धावांची खेळी पार्थनं साकारली. हा बघा चेंडू जो उडाला ना तो थोडंसं चकित करून गेलाय. एक धावा या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोचल्या. 3 गडी बाद 42. आणि एका अर्थानं पार्थनं आपलं नॉमिनेशन दिलेलं की बाबा या आजच्या दिवसातील जो सर्वाधिक धावा करण्याच्या लिस्टमध्ये नाव असेल ना त्यामध्ये पार्थनं आपलं नामांकन तिथे दिलेलं आहे. पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी हाताळण्यात आला आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतायत. 5.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. 42 42 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आहेत. सचिन सोळंकी 11 बॉलमध्ये 13 धाब्यांवरती ते सध्या मैदानाच्या मध्ये खेळत आहेत. रोहित पाटील 5 बॉलमध्ये 6 धाब्यांवरती खेळतात. पहा हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं मात्र त्या ठिकाणी हाताळण्यात आला चिन्मय घरतच्या माध्यमातून. चिन्मय पुन्हा एकदा सज्जवती स्ट्रायकरला सचिन पायावरती चेंडू होता. अपील जरूर झाले. दोन्ही गोष्टी पाहिल्या पंचांनी. एक धाव हे चेंडू होते पूर्ण लेग बाईजचा इशारा होईल. लेग बाईजनं एक धाव पुढे जाईल. चिन्मयला मिळालेली संधी बघा. ही स्पर्धा अशी की ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळणार. पहिला आपण रिप्ले बघूया. थोडासा ब्लाइंडली स्ट्रोक खेळला होता पण अँगल जो होता ना तो जरा थोडासा बाहेरच्या दिशेने जात होता आणि तेच कदाचित पंचांनी पाहिलं असावं म्हणून तो अपील झाला. तो अपील पेटाला. चिन्मयला मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये येण्याची संधी मिळाली. आता त्याचं प्रमोशन झालं आहे. 6वं षटक तो हाताळतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला पुन्हा मात्र छान स्ट्रोक खेळलाय. पार्थ मात्र त्या ठिकाणी पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत.
आणि जोपर्यंत पार फील्ड करतील तोपर्यंत डबल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. डबलच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलेत जाऊन पोहोचते ते मात्र 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असे चिन्मय यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल 6व्या षटकातील शेवटचा चेंडू 3 गडी बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. सचिन खेळतात 13 वरती, रोहित पाटील खेळतात 8 वरती. संघाची धावसंख्या 45. कडक खेळाय समोर, कडक खेळाय आणि बेधडक देखील खेळाय समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले बॉन्डलाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज सिक्सर. षटकार. षटकारानं धावफलक जाऊन पोचले 51 धावा 50 धावांची बेस ओलांडलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, समोर खेळायचा होता. हालाकी वरही देखील जास्त वर गेला, लांब देखील गेला आणि या चेंडूवरती आलाय षटकार. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 3 गडी बाद 51. 13 वरती बॅटिंग करतात सचिन सोळंकी आणि 17 वरती बॅटिंग करतायत रोहित पाटील. आणि त्या षटकारानं धावफलक देखील मात्र वाढत असताना आपण पाहिलं 51 झाल्यात. 51ला 3 विकेट. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतात. निमेश सांधने 7व्या षटकासाठी पुण्यात इन्व्हाइट करण्यात आल्यात. पहिला बॉल निमेश सांधने यांचा समोर सचिन सोळंकी. पहिला बॉल चेंडू मात्र निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल चौकार. थोडासा स्पर्श व्हावा त्या ग्लोच्या जवळनं हा चेंडू गेला बघा. बॅटला थोडासा स्पर्श झाला. यष्टीरक्षकानं प्रयत्न केला पण त्यांच्या हातून देखील हा चेंडू निसटला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. या चौकारानं धावफलकामध्ये होते वाढ. स्कोर धावफलक 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता थोडंसं अटॅकिंग मूडमध्ये सचिन देखील आले आहेत. आक्रमक भूमिकेमध्ये तो देखील आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर, जास्त बाहेर ऑप्शनच्या बराच बाहेर. पंच इशारा करता इट्स वाईट बॉल आणि या अवांतर धावेने धावफलक 56. 3 गडी बाद 56. मागच्या 3 बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर मागच्या षटकातील शेवटचा बॉल तिथे आलेला सिक्सर. या ओव्हरची सुरुवात चौकारानं किंवा आता आलेला वाईट अगदी 11 धावा त्या मागच्या काही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आणि त्या खूप महत्त्वाच्या देखील असतील. सचिन सोळंकीसाठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर अगदी खूप चांगल्या पद्धतीनं खांद्याचा वापर करतात निमेश सांधने. डॉट बॉलची मैदानाच्या मध्ये डॉट बॉल त्यांनी हाताळला गेलाय. 2 बॉलचा खेळ संपला धावा धावफलकावरती 56. सचिन सोळंकीचा रोल देखील खूप महत्त्वाचा आहे कारण तो सध्या थांबून खेळतोय. मैदानाच्या मध्ये जितका वेळ देता येईल तितका वेळ देऊन मैदानाच्या मध्ये सध्या तो खेळ करतोय. बिल्कुल आपने सही कहा भाई. थोड़ा सा वक्त तो बिताया लेकिन वक्त का फायदा भी उठाना है. थोडासा वेळ तुम्ही स्पेंड केला, टाइम स्पेंड केला तर त्या वेळेला थोडासा जोर द्या कामगिरीची. बाउन्सर हाताळला गेला होता. नो बॉलचा इशारा होतोय. या नो बॉलनं आता पंच इशारा देखील करतात. परत ओटचा इशारा झालाय. 6.2 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 57 धावा. पॉपिंग क्रीजच्या पुढे गेला आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा होता. स्कोर 3 गडी बाद 57.
57ला 3 विकेट. सचिन सोलंकी स्ट्राईक एंडला. निमेश सांदेला पण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. वेगवान बॉल पुन्हा मात्र निमिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने जातो. धावा फलकावरती 57. 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता थोडीशी चलबिचल खेमेमध्ये चाललंय. खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं डगआउटमध्ये थोडीशी चलबिचल आहे. चर्चा तिथे देखील चाललंय की आता एक एक चेंडू जसा पुढे चाललाय सध्या स्क्रीनवरती आपण श्री गणेश काकडे यांना पाहू शकता. वसईच्या क्रिकेटमधले असं एक नाव भरपूर खेळाडूंना संधी देण्याचं काम एक्स्ट्रा पापडीच्या माध्यमातून ज्याने केले. फुलटॉस बॉल समोर खेळायचं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे पाठलाग केला जाईल. चेंडू तोपर्यंत जाईल बाउंड लाईन जवळ. फिल्डिंग चांगली झाली. फिल्डिंग जबरदस्त. 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही होत आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धाफलकामध्ये 85. आपण चर्चा करतोय 105 ची. 85 आणि 105 याच्यामध्ये स्कोर बोर्ड असणार आहे. हलकेशे 2 आणि येऊया पुन्हा एकदा BBPL सीझन 1. चार येतापर्यंत कंडिशन. गोलंदाजी मागवरती पार्थ रेडी. पार्थ समोर आपण पाहिलं तर रोहित पाटील. 7 बॉलमध्ये 14 धावेची आतापर्यंत इनिंग त्यांना मैदानाच्या मध्ये पेश केलाय तो खेळाडू. पहिला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठलीच चूक न करत असताना मैदानावरती पहिल्याच बॉलवरती कॅच कॅरी केलाय मुबस्सिर यांनी. फलंदाज बाद होतील. रोहित पाटील यांच्या इनिंगला लागेल ब्रेक. 5वा धक्का. टीम विवा प्रकृतीला 59ला 5 विकेट. थोड्याशा क्रीजच्या कोण्यातनं गोलंदाजी केली होती. बरोबर वाईड अँगलला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मिस्टॅन स्ट्रोक झाला. समोर क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. आणि त्याने टिपलाय. हा झेल बघा क्रीजच्या कोण्यातनं गेले होते. त्या अँगल बनवला होता. चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. पार्थ चंदन बघा या मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट त्यांनी घेतले होते. मागच्या सामन्यामधले अर्धशतकी खेळी आज केली होती. ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच घेतला त्यावेळेला म्हटलं होतं त्यांनी की बाबा जितकं कॉन्ट्रीब्युशन देता येईल तितकं देण्याचा तो प्रयत्न करेल. आणि आपल्या संघमालकाचं देखील आभार मानलं की आज या स्पर्धेच्या निमित्तानं तो त्या टीममध्ये खेळतोय. म्हणून वसईवरच्या खेळाडूंना मिळालेली जी संधी आहे ना या संधीचं तुम्हाला सोनं करायचं किंवा जी ऑपॉर्च्युनिटी आहे ना तिला बाबा ग्रॅब्स करा. अशी संधी वारंवार मिळत नाही किंवा अशा संधी वारंवार निर्माण देखील होत नाहीत. जो प्रयत्न बहुजन विकास आघाडीनं, जो प्रयत्न RS ग्रुपनं, जो प्रयत्न विवा ग्रुपनं आणि सिग्नेटने केला आहे असा प्रयत्न वारंवार होत नाही आहेत. तर अशा संधी ज्यावेळेला येणार ना त्यावेळेला तुमच्यातला खेळ, तुमच्यातली प्रतिभा या मैदानावरती दाखवा. तर नावाला वळय तुमच्या देखील येईल. योग्य वेळेला विकेट आलाय. विघ्नेश थोडंसं फ्लॅट गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर तेच होतं. पार्थ चंदन यांच्या गोलंदाजीचं रहस्य होतं की लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत ते डावकुरे हाताचा फिरकी गोलंदाज पण जास्त फिरवण्याच्या पेक्षा क्विकर वन आर्मर चेंडू हाताळल्यात त्यांनी. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला फील्ड करतील निमेषच पाहायला मिळाल्यात आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षक तितका चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावाने संघाची धावसंख्या 61. 61 धावा. जसं आपण उल्लेख केला की 80च्या पार 100च्या जवळपास तुम्ही कशा पद्धतीनं जाऊ शकतायत. तर सर्वांसाठी तुम्हाला मैदानाच्या मध्ये मोठे फटके तर अगदी ते खावेच लागतील. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला धावा बनवायच्यात मैदानाच्या मध्ये. सध्या सिंगलच्या माध्यमातून पंच घोषित करतायत ही एक धाव मात्र ॲड केली जाईल. उजव्या रेषेच्या बाहेर केलं होतं. शफल केलं होतं. अलगी खेळायचं होतं. त्या लॉंग लेग आणि स्वेगरीच्या मध्ये खेळायचं होतं. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता मिलिंद घरत यांचा. मिस केलं या चेंडूला. डॉट बॉल. पारचंदन बघा उजव्या बाहेरनं चेंडू आत आणतात. अरबर वेगवान चेंडू हाताला गेल्यात. डॉट बॉल. 7.5 षटकांचा खेळ झालाय. आता थोडंसं लांब आहे, दूर आहे, पण वळतात इशारा करतात. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव्याने धापलकामध्ये भर होईल. 63. शेवटचा बॉल बाकी असेल. समोर आपण पाहिलं तर मिलिंद घरत. चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्थनं या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने मिळवलं. 4 धावा खर्च केल्यात. 1 बाईटची होती, परंतु चांगली गोलंदाजी पार्थ यांची पाहायला मिळाली. पहिला 8 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय आणि 8 षटकांमध्ये धावफलकावरती विवा प्रकृती या संघाची 63ला 5 विकेट ही आतापर्यंत कंडिशन भूमी आदिराज ग्रुपच्या अगेन्स्ट. सर या दोन्ही संघानं एक मोठ्या धावसंख्येचा एकानं पाठलाग केला. 129 धाब्याचा पाठलाग करणारा संघ विवा प्रकृतीचा संघ होत आहेत, ज्यानं पहिल्या मॅचमध्ये तो पाठलाग केलाय. दुसरा संघ भूमी अधिराज ग्रुपचा, ज्याने आजच्या दिवसामध्ये 158 धावा उभारल्या होत्या आहेत. त्याच्यामुळे या मॅचकडे देखील त्याच अगदी नजरेनं पाहिल्या जात आहेत. किती धावा तुम्ही बनवू शकता. बघा ज्या वेळेला धावा बनवल्या त्याच्यामध्ये साईराज पाटील यांचा वाटा फार मोठा होता. ती मॅच विनिंग खेळी त्याने साकारली होती. सचिनने दिलेली साथ ती देखील तितकीच महत्त्वाची होती. आता ज्यावेळेला ते लवकर बाद झाले तेव्हा इतर खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी होती. मकरंद पाटीलनं सुरुवात जरूर केली, रोहितनं केली सुरुवात, पण ती प्रॉमिसिंग इनिंग आश्वासक खेळी ते साकारू शकले नाही. त्याला कारण होतं मधल्या वेळेमध्ये निमिषचे ती 2 षटकं. आता 5 चंदनचं हे षटक एक होतं कारणीभूत ठरलं आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये किती धावा यायला हव्या, किती धावा रन करणं आवश्यक आहे, त्यावरती चर्चा आपण करतोय. मिलिंद घरत आणि समोर विघ्नेश साखरतोळे अशी जोडी मैदानावरती. आता प्रोजेक्टेड स्कोर 79 दिसतोय. यानंतर होणारा मॅच, यानंतर सामना. चला एक खेळाडू आत येईल. वेळ जास्त घेतलाय त्याच्यामुळे एक खेळाडू आतमध्ये येईल. वेळेचा खेळ वेगळा आहे, खेळातला वेळ वेगळा आहे. नाही ड्राईव्ह करता आला, नाही फ्रंट फूटवरती आले, नाही मागे राहिले. डॉट बॉलनं सुरुवात केली चिन्मय घरतनं. तो आलेला आत्मविश्वास. शेवटचं षटक ज्यावेळेला त्यानं डिफेंड केलं ना, बघा शेवटचं षटक ज्यावेळेला त्यानं डिफेंड केलं तिथून आलेला आत्मविश्वास चिन्मय घरतचा दिसतोय या सामन्यामध्ये. आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं तो सध्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. आपल्या अचूक टप्प्यावरती सातत्यानं भेदक मारे करतोय. फटका खेळला विघ्नेश साखलतोडेनं. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कुठली चूक न करत असताना मैदानाच्या मध्ये त्यांना ट्रिपलाय झेल. संपलाय विघ्नेश साखलतोडेचा खेळ. मुबस्सीर होता आणि मुबस्सीर हा कॅच टिपत असताना विघ्नेश मैदानाच्या बाहेर आउट. जो हेलिकॉप्टर स्ट्रोक जसा खेळतात ना, बॉटम हँडचा वापर केला होता. शेवटला असं वाटतं मुंबईचे थोडेसे मागे राहतील, पण पुढे थोडा डाईव्स लगावली आणि डाईव्स लगावत असताना हा झेल टिपलाय. बघा थोडी बोटं देखील फिरवली होती. मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू होता, त्या चेंडूला खेळायचं होतं. समोरच्या दिशेनं लॉंगॉनला फिल्डर होते मुबस्सीर, त्याने टिपलाय झेल. तिन्ही अँगलमध्ये बघू शकता. पुढचा पाय जो हल्लाच नाही, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 63 लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद 63 धावा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत इनिंगमधला. कदाचित मागचे 2 सामने ब्लॉकबस्टर झालेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, त्यानंतर मोठी धावसंख्या उभारली गेली. हा मॅच छोट्या धावसंख्येचा एक नेल बेटिंग फिनिश होऊ शकतो. लो स्कोरिंग गेम आणि हाय व्होल्टेज ड्रामा. हाई मिस्टॅम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा मुबस्सीर. मुबस्सीर कहते भाई आखिरी वक्त पे हमने गेंद को देखा था, लेकिन जितना देखा उतना काफी था. शेवटच्या क्षणी त्यांनी चेंडूला पाहिलं, धावत आले आणि हा रनिंगवाला बाकीच्यांचा थोडासा स्टनिंगवाला कॅच होता. रनिंग स्टनिंग कॅच टिपलाय मुबस्सीर शेखेने.
चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं तर रनिंग कॅच कंप्लीट करत असताना मुबस्सिर आपल्याला पाहायला मिळाले आणि मुबस्सिरच्या माध्यमातून कॅच टिपल्यानंतर ते सेलिब्रेशन किंवा त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगदी टीममेटमध्ये झालेली ती चर्चा, ह्या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी झालेत. चिन्मय घरत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सध्या हॅट्रिक ऑन आहेत कारण लगातार 2 विकेट ह्या मात्र मैदानाच्या मध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि दोन्ही कॅच मागे मुबस्सिर यांनीच त्या टिपल्या होत्या. त्याच्यामुळे चिन्मय घरत पहिला खेळाडू जो सध्या हॅट्रिक वरती पोहोचला आहेत. पाहूयात BBPL मध्ये हॅट्रिक कंप्लीट होईल का. प्रयत्न तोच होता खास करून चिन्मय घरतचा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला जात आहेत. विभा प्रकृतीला अगदी 63 वरती 7 या कंडिशन मध्ये सध्या थांबवण्याचा प्रयत्न करतायत भूमी अधिराज ग्रुपचे गोलंदाज. संधी देत नाही. हा इथे चेंडू बघा आत आला, अगदी क्रॅम्प केलं गेलं होतं. आत येत असताना त्या थायपाडच्या ठिकाणी हा चेंडू लागला. संधी देत नाही आहेत ना फ्रंट फुटवरती ना बॅक फुटवरती, ना आगे ना पीछे. थोडेसे दुविधा में रख रहे बल्लेबाज को. फलंदाजाला थोडंसं विवंचनेमध्ये आशंकेमध्ये ठेवलं आहे. चिन्मय घरतनं 2 विकेट आतापर्यंत त्याने घेतलेत. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडू शेवटच्या षणी तो आज करण्याचा प्रयत्न. एकदा वे चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचले 64 64. 90 षटकातील शेवटचा चेंडू आहे ना. इथून जर पाहिलं तर या इनिंगमधल्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धाव फलकावरती 64 64. पाहूयात या शेवटच्या अगदी त्या 7 बॉलमध्ये किती धावा येतील पहिल्या इनिंगमध्ये. त्या सर्व काही गोष्टीवरती मात्र आपण लक्ष अगदी देऊयात. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर मिलिंद घरत 4 बॉल आतापर्यंत फेस केलेत. 1 धावेवरती तो खेळतोय. समोर आपण पाहिलं तर चिन्मय घरत गोलंदाजी मार्कवरती 1.5 चेंडू आतापर्यंत फेकल्या, 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात. महत्त्वाच्या विकेट चिन्मय घरत यांनी मात्र त्या मिळवून दिल्या होत्या. तोच गोलंदाज शेवटचा बॉल घेऊन खूप चांगला बॉल, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मात्र मार्गस होत असताना पाहायला मिळत आहेत. एक्सप्रेशन सर्व काही अगदी सांगून जातं या शेवटच्या बॉलवरती चिन्मय यांचं. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बॉल, अगदी वेगवान बॉल तो मात्र हाताळला गेलात आणि सरळ चेंडू मात्र पाठीमागे विकेट किपरनं कॅरी केलायत. 9 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय आणि 9 षटकांमध्ये धावा धाव फलकावरती 64 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये बाकी असेल. आपण जाऊया डीजे कडे, त्याच्यानंतर येऊयात. लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. मिलिंद घरत आणि क्रिस अशी जोडी मैदानावरती आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी पार्थ चंदन. आता प्रोजेक्टेड स्कोर जो सुरुवातीपासून पाहत होता ना त्याच ठिकाणी ऑफ स्टॉपच्या बाहेरचं चेंडू कट करायचं तर पॉईंटलाच फिल्डिंग चांगली झाले. जिथे बघावं तिथे आता चिन्मय घरत दिसतात. बॉलिंगवरती चिन्मय घरत, फिल्डिंगला चिन्मय घरत. आता चांगलं क्षेत्ररक्षण झाले. सिंगल रन या चेंडूवरती आले. 65 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळतोय पार्थ यांचा. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पार्थला जास्तीत जास्त पाहिलं, मुबस्सिरला पाहिलं, निमेशला पाहिलं. आता नुकतंच आपण चिन्मयला देखील पाहिलं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग करत असताना. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यात आलाय. मिलिंद सध्या मैदानाच्या मध्ये स्ट्रगल करतायत. बॅटिंग जर पाहिली तर तितकी काही प्रॉमिसिंग राहिली नाही 7 बॉलमध्ये करण. त्याला कारणे होते म्हणजे पार्थ चंदनचं मागचे 9 बॉल 1.3 षटकं त्याने हाताळली आणि 4 धावा खर्च करताना 1 विकेट त्यानं प्राप्त केलं आहे. पार्थ चंदननं 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत 2 संघादरम्यान. आपण टॉससाठी देखील रेडी राहा दोन्ही संघानं. थोडासा लांब होता पॉईंटला फिल्डर चिन्मय फील्ड करतील. एकदा वे चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला 5 षटकं संपली ना त्यावेळेला 41 होत्या. आपण म्हटलं होतं 82 होतील का, 82वरनं 102 होतील का, अजून रिवाईज झाला आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. स्कोर आहे 66. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो मार्गस्थ होत आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि या चौकारानं धावा धाव फलकावरती वाढत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात 70 धावा.
7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मागे त्या बाउंड्रीज येत नव्हत्या, ते चौकार येत नव्हते, परंतु आता तो क्रिस यांच्या बॅटमधून चौकार आलायत आणि धावा फलकावरती 7. गेंद वहाँ नहीं गई जैसे शायद बल्लेबाज खेलना चाहते थे, लेकिन भाई गेंद वहाँ गई ना और वो देख के टीम थोडीशी खुश हुई आहे. चेंडू तिथे गेलाय, कदाचित टीम खुश झालेत. चेंडू तिथे नाही गेलाय जिथे त्यांना खेळायचा होता. लास्ट बॉल ही खेळाय हवेत. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, तर लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत फलंदाज दाबाद. शेवटच्या बॉलवरती सिंगल. 10 षटकांचा खेळ संपलाय. एक पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपताना धावा दाफलकावरती 71. 71 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूमी अधिराज ग्रुपला कुठेही आश्वासक फलंदाजी करू शकलं नाही आहेत. स्टार्टपासून जे गडी विकेट गमावले, दॅट्स अ रेग्युलर इंटरवल. फॉलोअप विकेट दॅट्स अ प्रॉब्लेम फॉर बॅटिंग टीम विवा प्रकृती. त्यांना तो विकेट गमावले. आता शेवटच्या बॉलवरती देखील जर पाहिलं तर लक्षात येईल उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा तो पूल मिस्टाईल स्ट्रोक. समोर लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. थ्रो झाला आणि थ्रो येताना कलेक्शनही चांगलं झालं आहे आणि त्यानंतर क्रीजच्या बराच बाहेर होते फलंदाज. 10 षटकं संपल्यात. धावा दाफलकावरती 71-72 धावांचा पाठलाग करायचा आहे. तोही पाहण्यासाठी आपण येणार आहोत, पण